आहेत हे डायपर्सचे हे आहेत पण हे लोक गरीबाला परवडत नाही. कोण आहे आरोग्य नाही म्हणून ढकलू नका काय नाही म्हणून ढकलू नका ना साहेब. तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली? दुसरी गोष्ट थांबा सगळीकडं जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचं अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडं कचरा पडलेला असतो. तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही. सगळा सुशिक्षित वर्ग आहे. तुमच्या कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा. त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे. सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात. तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे. कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा आहे. त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो. तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो. ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता? आपण त्यांना पत्र दिले की प्रत्येक ठिकाणी पुढं काय कर्मचारी हे वर्ष तिथं कचरा पडतो. दंड करा तुम्ही. दंडाचं पावत्या पण चालू केले किती केले दंड आतापर्यंत? 10 ते 15 लोकांनी केले. 15 किती दंड किती गोळा केला? 180 रुपये कचरा टाकण्याचा दंड आहे आपला. 10 लोकांना आपण केले. आता चालू केले आपण कंटिन्यू. नाईटला पण आपले कर्मचारी थांबतात. कोण कर्मचारी थांबतात नाही? मग तुमच्या वॉर्डात कुठं कचरा नाही? जिथं जिथं आम्ही आता उभे केलेत माणसं तिथं तिथं कमी होत आले. आता थोडं हळू कमी होईल. बंद केलेलं. आणि माणसं काढली की परत पडणार. आपण कंटिन्यू माणसं ठेवणार पावती. पडतं गरीबाला परवडत नाही. ब्रँडेड दारू गाद्या तिथं टाकलेल्या आहेत. डायपर्स टाकलेले आहेत. मग याला जबाबदार कोण? ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना. चला तुम्ही जाऊन या तिथं. जो पडलेला असतो मला वाटतं तुम्हाला मी पण फोन केला होता ना. पुढे या पुढे. हो साहेब पुढे या. इकडे या. तिकडे या. त्या साईडला जा. त्या साईडला वरनं टाकणार प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ते करता येईल पण वरनं टाकणार हो. संस्था म्हणजे सोसायटी आहे ना त्यांची. असतं ना तर आपलं 10-15 फूट लावलं असतं. तर काय फोन सुद्धा उचलत नाहीये ते. बरं का साहेब तुम्ही इथं बरं का की ह्या ज्या गोष्टी इथं पडलेत कचरा हा गरीबाला परवडत नाही. म्हणजे हे गरिबांनी टाकलेलं नाहीये. हे सुशिक्षित माणसाला बरोबरच आहे. बरोबर. मग जर सुशिक्षित माणसालाच माहिती नाही कचरा कुठं टाकायचा तर कसं आपलं शहर स्वच्छ राहणार. बरोबरच आहे. बंद केलं कसं आहे? टेम्पररी नाही. टेम्पररी नाही म्हणू शकत. ते ओरिजिनल केलं ना पण टाइमचा विषय आहे. आत्ताच आहे. 8 वर्ष किती वर्ष मॅडम? 8-10 वर्ष त्या टॅक्स भरत नाही. आंबेकरांनी इथलं कोणी टॅक्स भरत नाही. घाण काढली इथली खरं म्हणलं तरी. आता आज पाहणी करते असं नाहीये. हे 4 महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं. जवळजवळ 8-10 वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती. त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हटले की त्याची कारवाई आम्ही करतोय. तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय. त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही. म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे. ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला. आणि खरंच ती परिस्थिती आहे. म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं. आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती 2 फुटाची मंजूर पाईपलाईनमध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे. ते तुंबणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरात ते घुसणार आहे. तर ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे. बापट साहेबांनी सांगितलं की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो. ज्या तिथं वर 2 टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो. म्हणजे ती
त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल. पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात, दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो, त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी. जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी. कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही, त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात. ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात, तिथे तर गाद्या पडल्यात, डायपर्स पडलेले आहेत. अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही. हे सुशिक्षित माणूस स्वतःचं म्हणजे काम हलकं करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात. ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे? तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे, मला साफ ठेवलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे, मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या कचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार, तर जास्त बरं. त्याच्यासाठी आज इथं आलेली बघते. ओके, धन्यवाद.